नमस्कार मंडळी. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील तुमचे मन कसे कार्य करते हा भाग आपल्याला पाहायचा आहे. तुमचे अचेतन मन ही तुमच्या भावनांची बैठक आहे. ते सृजनात्मक मन आहे. तुम्ही चांगला विचार केला तर चांगलेच होईल आणि वाईट विचार केलात तर वाईटच होईल. तुमच्या अचेतन मनाने एखादी कल्पना स्वीकारली की ती लगेचच अंमलात आणायला आपले मन काय करते? सुरुवात करते. नकारात्मक विचार हे अपयशाला, विफलतेला आणि निराशेला कारणीभूत ठरतात. जेव्हा तुम्ही योग्य रीतीने विचार करायला, अनुभव घ्यायला लागता तेव्हा सदृढ शरीर व मनाची शांती ही अपरिहार्यपणे प्राप्त होते. तुम्हाला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही तुमच्या चेतन मनातील विचारावर अवलंबून असते. ती कशी ते आता आपण पाहूया. बऱ्याच वर्षापूर्वी डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी स्थापन केलेल्या कॅक्स्टन हॉलमधील लंडन टूथ फोरममध्ये ते अनेक वर्षे नियमितपणे व्याख्यान देत होते. तेथील डायरेक्टर डॉक्टर इव्हलिन फ्लिटने डॉक्टर मर्फी यांना एका अशा माणसाबद्दल सांगितले की ज्या माणसाची तरुण मुलगी संधिवात आणि दुःखदायक त्वचारोग सोरायसिस या दोन्ही आजारांनी ग्रस्त झाली होती. जवळजवळ पांगळी झाली होती. बरेच डॉक्टरी उपचार केले गेले पण कोणताच इलाज लागू पडला नाही. शेवटी तो माणूस हताश होऊ लागला आणि तो स्वतःशीच म्हणू लागला की माझ्या मुलीला बरी झालेली पाहण्यासाठी मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे, असे सारखे तो वारंवार म्हणायचा. डॉक्टर फ्लिटने सांगितल्याप्रमाणे ते कुटुंब एके दिवशी फिरायला बाहेर गेले होते. त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघातात त्या माणसाचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे वेगळा झाला होता. जेव्हा तो त्याच्यावरील उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी आला तेव्हा त्याला आढळून आले त्याच्या मुलीचे दोन्ही आजार बरे झाले होते. म्हणून आपण अतिशय काळजीपूर्वक आपल्या अचेतन मनाला केवळ अशा सूचना द्यायला हव्यात की ज्या आजार बरे करतील, आपली प्रगती करतील, आपले आशीर्वाद बनतील, तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रेरित करतील. लक्षात ठेवा, तुमचे अचेतन मन आपले विनोद समजू शकत नाही. ते तुमच्या आदेशांचे शब्दशः पालन करते. स्वयंसूचना भीती कशा घालवतात बरे? जेनेटार ही अत्यंत प्रतिभावंत तरुणशी गायिका होती. तिला एका रंगमंचाच्या एका नाटकात महत्त्वाच्या भूमिकेसाठी आवाजाची ऑडिशन म्हणजेच चाचणी द्यायची होती. ती देण्यासाठी ती अतिशय आतुर होती. पण तिला मनातून ती अतिशय भीती होती. तिला यापूर्वी ती 3 वेळा निर्देशकांसमोर गायली होती परंतु अतिशय वाईट रीतीने ती अपयशी झाली होती कारण तिच्या मनामध्ये असणारी अपयशाची भीती. तिचा आवाज अतिशय सुंदर होता, मधुर होता, पण ती स्वतःशीच म्हणायची, जेव्हा माझी गायची वेळ येईल तेव्हा माझा आवाज भयानक असेल. मला कधीच ती भूमिका मिळणार नाही. ते मला पसंत करणार नाहीत. त्यांना या गोष्टींचेच आश्चर्य वाटेल की मी प्रयत्न करण्याची हिंमतच कशी केली. मी तिथे जाईन खरी, पण मला माहीत आहे की मी काय होईन? अपयशीच होईन, अपयशीच ठरेन. तिच्या अचेतन मनाने या नकारात्मक स्वयंसूचनांचा विनंतीच्या रूपामध्ये स्वीकार केला आणि या सूचना प्रत्यक्षात आणण्याच्या कामी ते लागले. त्याला कारण होते एक अनैच्छिक स्वयंसूचन. तिच्या भीतीची भावना तिचे व्यक्तिनिष्ठ विचार बनून ते वास्तवात साकार झाले होते. ही तरुण गायिका तिच्या नकारात्मक स्वयंसूचनाच्या विळख्यातून सुटण्यात यशस्वी झाली होती. या नकारात्मक स्वयंसूचनांच्या जागी सकारात्मक स्वयंसूचना देऊन तिने ते साधले होते. त्यासाठी ती दररोज 3 वेळा एका शांत खोलीत एकटीच जायची. आराम खुर्चीत डोळे बंद करून शरीर सैल सोडून आरामशीर बसायची. आपले शरीर व मन शक्य तितके स्थिर करायची. शारीरिक स्थिरता मानसिक निष्क्रियतेला प्रेरित करते आणि सूचनेसाठी मनाची ग्रहण क्षमता वाढविते. भीतीच्या सूचनेचा विरोध करण्यासाठी ती स्वतःशी पुन्हा पुन्हा म्हणायची, मी खूप सुंदर गाते, मी अतिशय सुंदर गाते, मी शांत, संतुलित आणि प्रसन्न, आत्मविश्वासपूर्ण आहे. प्रत्येक वेळी ती हे वाक्य
सावकाश, शांतपणे व भावपूर्णरित्या 5 ते 10 वेळा म्हणायची. ती दिवसातून 3दा व झोपी जायच्या ठीक आधी असे करायची. 1 आठवड्यानंतर ती पूर्णपणे संतुलित आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झाली. जेव्हा तो निर्णायक दिवस आला, तेव्हा तिने अतिशय चांगल्या प्रकारे चाचणी दिली, म्हणजेच ऑडिशन दिली आणि या भूमिकेसाठी तिची निवड झाली. म्हणजेच आपल्याला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही आपल्या चेतन मनातील विचारावर अवलंबून असते. जर हे विचार चांगले असतील तर आपली मिळणारी प्रतिक्रिया ही सुद्धा चांगलीच असेल. तुमचा एक लाईक मला व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देतो. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. तुमचा एक लाईक मला व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.